नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची राख विझण्याच्या आधीच, त्यांचा दुखवटा संपण्याच्या आधीच सुनेत्रा पवार यांनी घाई का केली? त्यांना असं नक्की काय घडलं होतं की तातडीनं 72 तासानंतर लगेचच ही शपथ घ्यावी लागली, असा प्रश्न आता माध्यमांवरती विचारला जात आहे. त्यातही सोशल मीडियामध्ये याबाबत अनेक तर्कांना कुतर्कांना उधाण आलं आहे. पण राजकारण हे असंच असतं. राजकारण हे असं वेगानं घडतं आणि कधी कधी आपल्या अपेक्षा नसतानाही त्या भूमिका पार पाडाव्या लागतात. नेटफ्लिक्सवरील किंवा ॲमेझॉनवरील एखाद्या राजकीय थ्रिलरसारखं या सगळ्या घडामोडी गेल्या 28 जानेवारीपासून तर 31 जानेवारीपर्यंतच्या या 4 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत. आणि हे का घडलं, कशासाठी घडलं, सुनेत्रा पवारांनी घाई का केली, याच पडद्यामागच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे असंच घडलं का, हे असंच कुणी बोललं का, याबाबत अनेकांशी मी बोललेलो आहे. आणि त्या जे काही डॉट्स होते ते डॉट्स जोडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करत आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, सुनेत्रा पवारांनी इतक्या तातडीनं शपथ का घेतली, इतक्या तातडीनं या पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय का घेतला. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते तेव्हा एक भावनेचा उद्रेक होत असतो. सर्वसामान्यांमध्ये, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एखादा नेता गेल्यानंतर त्या नेत्याचे पाठीराखे सैरभैर होतात. राजकीय नेते देखील सैरभैर होतात. हा भावनेचा उद्रेक आणि त्या उद्रेकानंतरची कारवाई ही फार महत्त्वाची गोष्ट असते. कारण ही भावना ओसरल्यानंतर अनेक राजकीय आडाखे हे बदलू शकतात. अनेकदा ह्या भावनेचा उद्रेक हा एका विशिष्ट टप्प्यानंतर त्याची धार कमी होते, त्याचा भर कमी होतो. मग अशा वेळी जे काही लोकांना भावनेच्या उद्रेकाच्या वेळी वाटतं ते नंतर वाटेनासं होतं. त्यामुळं आता अजित पवार यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे. अजित पवार यांचा वारस कोण, याचं जर उत्तर समाज माध्यमामधनं शोधलं तर ते उत्तर सुनेत्रा पवार हेच येत होतं. मग त्या लवकर जर ॲक्ट झाल्या नसत्या, त्यांनी लवकर जर कार्यवाही केली नसती तर ती जागा भरून घेणारं, या भावना उद्रेक शांत झाल्यानंतर त्यावर कुरघोडी करणारं राजकारणात कोणीतरी जन्माला येत असतं. त्यामुळंच हा भावनेचा आवेग कमी होण्याआधीच सुनेत्रा पवारांनी हा निर्णय घेतला. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे की राजकारण एखाद्या पोकळीमध्ये करून चालत नाही. ती जागा वेळच्या वेळी भरावी लागते, अन्यथा कोणीतरी ती जागा काबीज करू शकतो. मग त्याला प्रसंग कोणताही असो, तो शोकाचा प्रसंग असो, आनंदाचा प्रसंग असो किंवा इतर घडामोडी असो, ही पोकळी तातडीनं भरून काढण्याचा प्रयत्न हा सुनेत्रा पवारांनी केलेला आहे. आता दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे, पक्षांतर्गत राजकारण. कोणत्याही पक्षामध्ये गट असतात, तट असतात, महत्वाकांक्षा असणारे नेते देखील असतात. ज्या नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली, आपल्या बलाढ्याशा काकाबरोबर अजित पवारांना लढताना छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे अशा दिग्गज नेत्यांची मोलाची मदत झाली. ज्या नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली त्यांना अशा पोकळीनंतर त्यांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा जागृत झाली नसती तरच नवल. हा पक्ष सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतो, भाजपमध्ये याच्याबाबत समन्वय ठेवू शकतो, असं कोणत्याच महत्वाकांक्षी नेत्याला वाटलं नसेल का? जर अशा कोणत्या महत्वाकांक्षी नेत्यांनी मग हे पद ग्रहण करण्यासाठी हालचाली जर सुरू केल्या असत्या तर सुनेत्रा पवारांना ते रोखणं हे अवघड झालं असतं. तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पडद्यामागून धनंजय मुंडे ही मंडळी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेली तेव्हाच अनेकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली होती. आज राज ठाकरे यांचं देखील ट्विट तुम्ही या निमित्तानं अगदी आवर्जून पहा. ते असं म्हणतायत, एखाद्या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन रांगड्या पक्षाचा प्रमुख एखादा पाटीलच हवा, पटेल नको. म्हणजे अजित पवारांची रिक्त जागा भरण्याची तयारी कोणताही महत्वाकांक्षी नेता करू शकला असता याची जाणीव
सुनेत्रा पवार यांना झाली. त्यामुळेच मग त्यांनी ही त्वरेनं हालचाल केली. मग कोणी काहीही म्हणो की ही जी जागा आहे ही जागा भरण्यासाठी अजित पवारांची राख थंड होण्याची देखील वाट सुनेत्रा पवारांनी का पाहिली नाही. सगळ्यात महत्त्वाचं तिसरं कारण म्हणजे कुटुंब कलह. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामधला जो विसंवाद आहे हा विसंवाद आज ठळकपणे दिसून आला. या विसंवादाचं कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी एक तारीख सातत्याने सांगायला सुरुवात केली. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार होते. त्यासाठी अजित पवारांनी होकार दिलेला होता. त्यासाठी अजित पवार तयार झालेले होते. मग हे जर दोन्ही पक्ष एकत्र झाले असते तर त्याचं नेतृत्व कोणाकडे गेलं असतं? सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार की सुनेत्रा पवार? मग त्यानंतर या पक्षातलं सुनेत्रा पवारांचं स्थान नक्की काय असा देखील प्रश्न उपस्थित झाला असता. त्यामुळं मग हे विलिनीकरण होण्याआधीच एक अजित पवारांचा स्वतंत्र पक्ष म्हणून आपण निर्णय घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी भले शरद पवारांचं मार्गदर्शन नको, त्यांचा सल्ला नको, त्यांच्याशी चर्चा देखील नको, अशा प्रकारचा पवित्रा सुनेत्रा पवार यांनी घेतला. तातडीनं त्यांनी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबई गाठली. बारामती शरद पवारांना न सांगता सोडली. सुनेत्रा पवारांचा या निर्णयाचा धक्का हा शरद पवारांना बसल्याचं आज त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसून आलं. सुप्रिया सुळे नाराज झाल्याचं लक्षात आलं, कारण त्या तातडीने दिल्लीला निघून गेल्या. ज्या सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी या सगळ्या दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला सावरताना पुढाकारानं दिसल्या, त्या सुप्रिया सुळे अचानक दिल्लीला निघून जाणं याचाच अर्थ त्या नाराज आहेत हे वेगळं सांगायला नको. आपल्या पतीचा पक्ष हा आपल्याकडे राहावा यासाठी सुनेत्रा पवारांनी ही तातडीने शपथविधी पार पाडला. या मंडळाला त्यामुळेच दुजोरा मिळतो. चौथा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे भाजपचा आग्रह. भाजपची या सगळ्या दुर्घटनेनंतरची जर भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी आहे की अजित पवार यांचे जे पाठीराखे आहेत, त्यांचे जे आमदार आहेत आणि अजित पवारांचं जे कुटुंब आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत हे दाखवण्याची भाजपनं आतापर्यंत भूमिका घेतलेली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती असोत, सगळीकडे महाराष्ट्रात लागलेले फ्लेक्स असोत किंवा अमित शहा, नितीन नवीन यांची अंत्यसंस्काराच्या वेळी असलेली उपस्थिती असो, हे काय दर्शवत आहे? हेच दर्शवत आहे की अजित पवार यांच्या कुटुंबियांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी करणं, त्यांना उपमुख्यमंत्री नेमणं हा सर्वस्वी भाजपचा, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय होता. सुनेत्रा पवार यांच्याशी आता सलगीनं सहानुभूतीनं वागून त्यांचा कल आपल्याकडे राहावा अशीच भाजपची भूमिका होती. त्यामुळं भाजपनं देखील ही जी सगळी घाई होती त्या घाईच्या पाठीमागे एक अदृश्य अशा महाशक्तीची भूमिका बजावलेली आहे. जर भाजपनं अशी भूमिका बजावली नसती तर सुनेत्रा पवार इतक्या तातडीनं शपथ घेऊ शकल्या नसता, हे देखील सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आता या सगळ्या घडामोडीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. शरद पवार यांना डावलून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्यामुळं साहजिकच खट्टू झालेल्या शरद पवारांची समजूत काढण्यासाठी मग पार्थ पवार हे मुंबईवरनं तातडीनं बारामतीला गेले. बारामतीला योग्य तो संदेश त्यांनी शरद पवारांना दिला. अजित पवारांचं जे स्वप्न आहे ते आम्ही साकार करू. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आम्ही माता आणि आम्ही पुत्र हे त्याच्यावर विचार करू असं पार्थ पवारांनी शरद पवारांना सांगितलं आहे. आता हे कुणी सांगितलं माध्यमांना? तर जे किरण गुजर पार्थ पवार यांच्या सोबत शरद पवारांशी झालेल्या चर्चेच्या वेळी उपस्थित होते त्यांनीच हे सांगितलेलं आहे. याचाच अर्थ हे विलिनीकरण व्हायचं आहे, पण विलिनीकरण व्हायच्या आधी पक्ष म्हणून, आपल्या पतीचा पक्ष म्हणून ही घाई करणं सुनेत्रा पवारांना आवश्यक वाटलं. त्यामुळंच त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आता अशाच काही घडामोडी पुढच्या काळामध्ये देखील घडतील. अनेकदा ज्यांना आपण गुंगी गुडिया म्हणतो, अनेकदा ज्या राजकारणामध्ये एखाद्या भावलीसारखे वागतील असं म्हणतो, प्रत्यक्षात त्या व्यक्ती या अतिशय स्वतंत्रपणे, सक्षमपणे राजकारणामध्ये आपला ठसा उमटवतात.
आणि सुनेत्रा पवार यांचं हे जे उदाहरण आहे हे उदाहरण याच मार्गावर जाणार आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळं राजकारणामध्ये आणि त्यातही पवार कुटुंबियामध्ये अशा अनेक काही घटना पुढच्या काळामध्ये घडू शकतात याची ही चुणूक आज आपल्याला दिसलेली आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडींकडे आपलं देखील लक्ष असंच राहणार आहे. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.